मासळ पावना नियत क्षेत्रात अवैध वाळू वाहतूक, 2 ट्रॅक्टर जप्त, वन गुन्हा दाखल। भद्रावती वनपरिक्षेत्रातील मासळ व पावना नियत क्षेत्रात अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर वन विभागाने कारवाई करत 2 ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केले आहेत। ही कारवाई मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारीला सायंकाळी 8:30च्या सुमारास करण्यात आली। संयुक्त वन व्यवस्थापन समिती पेवरा येथील सदस्यांनी दिलेल्या गुप्त माहितीनुसार वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली। विभागीय वन अधिकारी राजन तलमले चंद्रपूर व सहाय्यक वन संरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास तरसे भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी KW धानकुटे यांच्या नेतृत्वात क्षेत्रीय वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। शासकीय राखीव वनातील कक्ष क्रमांक 219 व कक्ष क्रमांक 9 येथील नाल्यातून अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले। यावेळी महिंद्रा 475 DI ट्रॅक्टर क्रमांक MHL 8999 तसेच सोनालिका कंपनीचा क्रमांक नसलेला ट्रॅक्टर अशा 2 ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त करण्यात आल्या। वाहन चालकांकडे वाळू उत्खनन व वाहतुकीसाठी आवश्यक परवाना किंवा कागदपत्रे नसल्याचे आढळून आले। त्यामुळे संबंधित वाहन मालकाविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी VR ठाकरे, AB शेळकी, SR कुळमेथे, BK परचाके, SS पारवे यांच्यासह अनिल शेंद्रे, किशोर मडावी, पवन मांढरे, नितीन राऊत, अमरदीप कोल्हे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी यापुढेही अशा प्रकारच्या शोध मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे वन विभाग